वेगवेगळ्या परदेशी दौऱ्यावरती गेले आणि एकदा परदेशी दौऱ्यावरती जाताना विनुताईंना ते म्हटले, कधीच मी तुझ्यासाठी काही आणलं नाही, कधी दागिने आणले नाही, कधी साडी आणली नाही, पुस्तकं सोडून मी काहीच कधी खरेदी केलं नाही. आता या दौऱ्यावरती मी जाणार आहे, तुझ्यासाठी काय घेऊन येऊ? यशवंतराव चव्हाणांचीच ती पत्नी पुढे आली, हातावर हात ठेवला आणि वेणुताई म्हटल्या, काही नाही, लवकर आणि सुखरूप परत या, याच्यापेक्षा दुसरं काही नको. काय असतो नात्यांमध्ये? आणि नाती जपायला फार पैसे लागतात, आनंदानं राहायला महागडी गिफ्ट द्यावी लागतात, असलं कुणी सांगितलंय? ह्या बायका इतक्या भोळ्या आहेत, त्यांना गिफ्ट काही लागत नाही. मी आज पहाटे 5 वाजता उतरलोय आणि थेट इकडे आलोय. इथून परत घरी जायला रात्री 11-12 होणार आहेत. 12 वाजता कोणती बायको प्रेमानं दार उघडेल? वा 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 वा, एवढ्यात 12 वाजता आलायत, या स्वागत, असं होतंय का? 100% बायको रागातच दार उघडत असते. ती रागवल्यानंतर आपणही आवाज वाढवायचा असं असतं का? तिनं जर रागात दार उघडलं ना, तुम्हाला म्हणून सांगतो, तुम्ही असं 30 सेकंद फक्त तिच्याकडे राजेश खन्नासारखं बघायचं आणि एक डायलॉग मारायचा, तू ये म्हणून संसार चाललाय, नाही तर माझ्याच्यानं काय खरं आहे का? ती अख्ख्या कॉलनीत सांगते, 1 नंबर नवरा भेटलाय म्हणते. काय लागतो? देवकांत साहेब, तुम्ही प्रयोग करून पहा. आज कौतुक करायला धाडच लागतं गायकवाड साहेब, हे काय सोपं काम नाहीये. मी असंच एका भाषणात म्हटलं, बायकोचं कौतुक करा. 4 लोक भांडायला आली माझ्याकडे. मला म्हटले, एकतर आमची बायको कार्यक्रमाला होती आणि तुम्ही असलं काय काय सांगत असताय, कौतुक करा. म्हटलं अडचण काय? तुला कौतुक करायला काय अडचण आहे? म्हटलं मला कौतुक करायला अडचण नाही, तिला ऐकायला येत नाही, त्याचं काय करू? म्हटलं मग दवाखान्यात घेऊन जा. हे संध्याकाळी जाताना दवाखान्यात गेला, डॉक्टरांना म्हटला बायकोला ऐकायला येत नाही. डॉक्टर म्हटले, किती अंतरापर्यंत तिला ऐकायला येत नाही ना, हे घरी जाऊन मोजून ये म्हटले. हा घरी गेला, बेल दाबली, पोरानं दार उघडलं. बायको किचन मध्ये होती. किचन मध्ये बायको हा दारात, यानं दारातूनच आवाज दिला, अगं भाजी काय केली? तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं, हॉलच्या दारातून ऐकायला येत नाही. थोडासा हॉलमध्ये पुढे गेला, सोफ्यावरून आवाज दिला, अगं भाजी काय केली? किचन मधून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं, प्रकरण गंभीर आहे, हॉलमधून पण ऐकायला येत नाही. किचनच्या दारातून आवाज दिला, भाजी काय? काहीच प्रतिक्रिया नाही. शेवटी बायकोच्या मागं जाऊन उभा राहिला आणि कानात ओरडला, अगं भाजी काय केली? बायकोनं हातातली कढई अशी दंदिशी आदळली, म्हणली, 4 वेळा सांगितलं ना तुला बटाट्याची केली म्हणून. तुम्हाला कळलं का नाही? कुणाला आवडत नाही हो, देवाला सुद्धा कौतुक आवडतं. देवाला सुद्धा त्याचं नाव घेतल्यानंतर छान. आपण तर माणसं आहोत. चांगलं काम करणाऱ्या माणसांचं कौतुक करा. तुमच्या ऑफिसमध्ये तुमचा कर्मचारी चांगलं काम करतोय ना, कधीतरी त्याच्या पाठीवर थाप मारा, अरे वा छान, तू चांगलं काम केलं. एखादा चुकत असेल तर त्याला केबिन मध्ये बोलून एकांतात सांगा की तुझं हे चुकतंय, परत असं होऊ देऊ नको. आपण उलट करतो. आपण 4 चौघात अपमान करतो आणि कौतुक एकांतात करतो. 4 चौघात कौतुक करायचं असतं आणि चुका ह्या कानात सांगायच्या असतात. तुम्ही सुद्धा हे घरी करून बघा. 4 चौघात तुम्ही कौतुक करा तुमच्या मुलांचं आणि मुलं एकांतात असतील तेव्हा त्यांच्या चुका सांगा. आपण पाहुणे आले का मग म्हणतो, पोरगं एकदम बावळट आहे हो. कुणाचं आहे? मग का पाहुण्यांच्या समोर जाहिरात करायची? बरं, आपण जर म्हटलं ना, तुम्ही पोरगं कितीही बावळट असू द्या आणि पाहुणे आल्यानंतर तुम्ही फक्त पाहुण्यांना म्हणायचं, आमचा दादा इतका हुशार आहे ना, दादा लगेच पुस्तक घेऊन बसतंय पाहुण्याच्या पुढं. आणि तुम्ही जर म्हणले ना, दादा एकदम बावळट आहे, दादा बाहेर जाते, पाहुण्याच्या बुटात पाणी होतं, लेसला लेस बांधन, ते मूर्खपणा करायची एकही संधी सोडत नाही. तुम्ही 4 चौघात कौतुक करून बघा आणि एकांतामध्ये ज्या चुका झाल्यात ना, त्या चुका सांगून बघा. आयुष्य खूप सुंदर आहे. छोट्या छोट्या गोष्टींची मजा घेत आपल्याला पुढे जावं लागेल. मगाशी कुणीतरी सांगितलं आत्महत्या. का आपण आत्महत्या करतो? अहो, माणसाचा जन्म मिळणं याच्यापेक्षा आणखी काय सुंदर असू शकतो मला सांगा? फार तर काय होईल, कुणीतरी गरिबीत जन्माला येईल, कुणीतरी श्रीमंत कुटुंबात जन्माला. अरे गरिबीत जन्माला आलो ठीक आहे, कुठं जन्माला यायचं आमच्या हातात नाही, पण आम्ही गरिबीत मरणार नाही हे मात्र स्वतःला दणकून सांगायचं. हा चला, आम्ही कष्ट करू, काबाड कष्ट करू, मोठी होऊ, शिकू. किती संधी भगवंतानं तुम्हाला मला दिल्यात. मगाशी कुणीतरी एका व्यापाऱ्याचं उदाहरण सांगितलं की व्यापारात अपयश आलं, सरांनीच सांगितलं. अशा छोट्या छोट्या कारणांसाठी गडबडीत होऊ नये. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण आत्महत्या वगैरे, हे तर फार मोठे शब्द झाले हो. अनेक क्षेत्रातल्या लोकांनी आत्महत्या केल्या, इंडस्ट्रीतल्या लोकांनी आत्महत्या केल्या, व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या.
अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या. मला प्रश्न पडतो की ज्याला जगणं कळालंय ना, तो माणूस आत्महत्यांकडे का वळतो? आपल्याला बोलता येतं, चालता येतं, भगवंतानं विचार करण्याची क्षमता आपल्याला दिली, मुळात माणूस म्हणून जन्माला घातलं. आणि लक्षात घ्या, किती उपकार आहेत देवाचे आपल्यावरती. जन्माला येण्याची बातमी देव 9 महिने आधी सांगतो. 9 महिने आपल्याला आधी संकेत मिळतात, कुणीतरी जन्माला येणार आहे. मृत्यूचे संकेत आपल्याला 9 मिनिट तर आधी मिळतात का? आणि समजा 9 महिने आधी आपल्याला पत्र आलं असतं, हा तुमचं आवरलंय, आता उरकून घ्या. पत्र आल्याबरोबर लोक गेली असती साहेब. देवाचे किती उपकार आहेत. जन्माला येण्याचे संकेत तो 9 महिने आधी देतो, पण मृत्यूचे संकेत आपल्याला मिळत नाहीत. आपण सगळेजण जाणार आहोत, पण आपल्याला माहित आहे का आपण कधी जाणार आहोत? नाही. आणि म्हणून तर आपण आनंदात राहू शकतो. एका स्मशानभूमीवरती सुंदर वाक्य लिहिलेलं होतं, मेरी मंजिल बस यही तक थी, मैंने आते आते जिंदगी गुजारली. आपल्याला सगळ्यांना तिथे जाऊन पोहोचायचंय. तिथे जाईपर्यंत आनंद